माननीय श्री रवींद्र माने जिल्हा प्रमुख शिवसेना कोल्हापूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक बाजीराव कुंभार अण्णा, महाज मुल्ला, रणजित अनुसे। इचलकरंजी शहरात विविध ठिकाणी सातत्याने अतिक्रमण होऊन वाहतुकीस अडथळा होण्यासह शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने शहरात कोठेही अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित हातगाडी खोका कायमस्वरूपी जप्त करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी संबंधित विभागास दिले आहेत। वाढत्या अतिक्रमणाने शासनाकडून होणाऱ्या माझी वसुंधरा मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धामध्ये इचलकरंजी शहराचा गुणांक कमी होत आहे। शिवाय खाद्यपदार्थांच्या गाड्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होऊन नागरिकांना उपद्रव होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत। त्याची दखल घेत आयुक्त दिवटे यांनी शहरातील अतिक्रमण काढण्याचे आदेश अतिक्रमण निर्मूलन विभागास दिले आहेत। त्यानुसार काही दिवसापासून अतिक्रमण विभागाकडून कॉम्रेड मलाबदे चौक, थोरात चौक, लिंबू चौक, राणीबाग, जवाहरनगर या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे। यापूर्वी अतिक्रमण मोहिमेमध्ये जप्त करण्यात आलेल्या हातगाडे खोके यांच्यावर दंडात्मक कारवाई करून संबंधितास परत देण्यात येत होते। परंतु अतिक्रमण काढलेल्या ठिकाणीच पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने यापुढे शहरात कोठेही अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्यास हातगाडी खोका कायमस्वरूपी जप्त करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर शहरातील बहुतांश ठिकाणी रस्त्यावरील हातगाड्यांसमोर कचरा रस्त्यावरच विखुरलेला दिसून येतो। त्यांच्यावर देखील पहिल्या वेळी दंडात्मक आकारणी आणि दुसऱ्या वेळी अशा हातगाड्या कायमस्वरूपी हटविण्याची कारवाई करण्यात येईल। सदर हटविण्यात आलेले हातगाडे खोके कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाहीत। तसेच अतिक्रमण मोहिमेमध्ये संबंधित अतिक्रमणधारकांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीस महापालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे।